नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. 9 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता. पक्षप्रवेशाला जेपी नड्डा, बावनकुळे उपस्थित राहण्याची शक्यता. एकनाथ खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याचीही शक्यता. मी शरद पवारांच्या पक्षातच राहणार. एकनाथ खडसेंची भाजपमध्ये जाण्याची चर्चा असताना रोहिणी खडसेंचं ट्विट. एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार याविषयी मला माहिती नाही, पण त्यांना बऱ्याच अडचणी निर्माण केल्या गेल्या. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. रोहिणी खडसेंसोबतच्या बोलण्यातून एकनाथ खडसे भाजपमध्ये जातील असं वाटलं नाही. रोहिणी खडसे आणि मी सोबतच होतो. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तुरुंगाची भीती वाटणारे लोक भाजपमध्ये जात आहेत. शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांचा एकनाथ खडसेंवर निशाणा. एकनाथ खडसे 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये येणार. मंत्री गुलाबराव पाटील यांची एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया. भाजपने एकनाथ खडसेंचे हाल केले होते. भाजपने खडसेंविरोधात घेतलेल्या भूमिका त्रास देणाऱ्या होत्या. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. गिरीश महाजनांनी केलेल्या विकासावर एकनाथ खडसे आकर्षित झाले असतील. खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांचा टोला. वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक संपन्न. बैठकीमध्ये जागावाटपामधील तिढ्यावर मंत्री नेते आक्रमक झाल्याची सूत्रांची माहिती. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाण्यासाठी शिंदे गट आग्रही. जागावाटपाचा तोडगा लवकरच निघेल. संजय शिरसाट यांची माहिती. आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं असतं, मात्र इतर कोणी असतं तर आपल्या मुलाचं नाव आधी जाहीर केलं असतं. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. माहितीमध्ये कुणाची कोंडी केली जात नाही. माहितीमध्ये कोणतेही गैरसमज नाहीत. आम्ही राज्यामध्ये 45 पार करणार. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. दक्षिण मुंबईची जागा मिंदे गटाला की भाजपला? आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल करत खोचक टीका. मोदींना तडीपार करू म्हणता लाज वाटत नाही का? 4 जूननंतर तडीपार कोण होतो की जेलमध्ये जातो पाहू. नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. संजय निरुपमांना पक्षात घेण्याबाबत शिवसेनेच्या बैठकीमध्ये एकमत. पुढील 48 तासामध्ये निरुपमांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची माहिती. तर काँग्रेसचा मोठा नेताही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये 4 विधानसभा मतदारसंघात लीड मिळाला तर मीच जिंकलोच. रत्नागिरी, चिपळूणमधून 2 लाखांचा लीड मिळेल. रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून नारायण राणेंनी स्वतःच्या उमेदवारीचे दिले संकेत. आम्ही माणूस जोडण्याचं सांगतो, मात्र हे पक्ष फोडण्याचं सांगतात. पक्ष फोडणाऱ्यांना त्यांची जागा नक्की दाखवणार. शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. बारामतीची जागा तुमच्या हातात. नक्की आपल्याला यश संपादन होणार. शरद पवारांचं बारामतीकरांना आवाहन. 18 एप्रिलला अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर आणि सुप्रिया सुळे उमेदवारी अर्ज भरणार. पुण्यामध्ये मवियाची मोठी प्रचार सभा होणार. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगार एकवटले. माथाडी नेते शशिकांत शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईमध्ये बैठक. मुख्यमंत्री एकदा 5 तास गायब होते. एका जागेसाठी शिंदेंनी 5 जणांचा बळी दिलाय. ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला घात. आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल. कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंनी चांगला उमेदवार दिलाय. प्रचाराच्या वेळेला कळेल कोणता उमेदवार कच्चा आणि पक्का. वैशाली दरेकरांच्या उमेदवारीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. दिल्ली वाऱ्या करूनही 4 ते 5 जागाच मिळाल्या. खासदार अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला. अजित पवार गटामधले काही उमेदवार घरातलेच तर काही उमेदवार आयात केलेले. अमोल कोल्हेंची टीका. राजन विचारे, वरुण सरदेसाई आणि वैशाली दरेकरांनी जितेंद्र आव्हाडांची भेट घेतली. श्रीकांत शिंदेंचं नाव जाहीर होताच नेत्यांची बैठक. चंद्रपूरमध्ये आयोजित प्रचार सभेमध्ये नितीन गडकरींचं मुनगंटीवारांना विजयी करण्याचं नागरिकांना आवाहन. गडकरींनी आवाहन करताना मिश्किल विधान केल्यानं उपस्थितांमध्ये हशा पिकला. उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर. श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार. मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार. फडणवीसांची प्रतिक्रिया. श्रीकांत शिंदेंना मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून नव्हे तर लोकप्रतिनिधी म्हणून उमेदवारी मिळाली. श्रीकांत शिंदे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येतील. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. एनडीएचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदेंसाठी 2 महिन्यांपूर्वीपासूनच कामाला लागलो. श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीचा आम्हाला आनंदच. श्रीकांत शिंदे यंदा हॅट्रिक करणार. रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. जयंत पाटील नाराज. पक्षामध्ये त्यांना कोणी विचारत नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील कुठेच दिसत नाहीत. फडणवीसांचा जयंत पाटलांवर निशाणा. बारामतीमध्ये मोदी विरुद्ध राहुल गांधी लढत. हे फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद. फडणवीसांकडून नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न. जयंत पाटलांची टीका. शरद पवार आज दौंडच्या दौऱ्यावर. दौंडमध्ये शरद पवार सकाळी ख्रिस्ती बांधवांशी संवाद साधणार. दुपारी दौंडमधल्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक होणार. खासदार सुप्रिया सुळेंचा आज नवी मुंबईमधील कोपरखेड्यामध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा. संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार. सुप्रिया सुळे माथाडी कामगारांशी सुद्धा संवाद साधणार.
बारामतीमधून माहितीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज आंबेगाव दौऱ्यावर. आंबेगावातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद, नागरिकांशीही साधणार संवाद. अहमदनगर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार सुजय विखे आज पनवेलमधल्या कामोठीमध्ये त्यांचा दौरा. कामोठीमध्ये राहणाऱ्या पारनेरमधील नागरिकांशी सुजय विखे संवाद साधणार. सुजय विखेंची कामोठ्यामध्ये संध्याकाळी 5 वाजता सभा. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंची आज सासवडमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक. 11 एप्रिलला होणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या सभेच्या आयोजनासाठी बैठकीचं आयोजन. बीड लोकसभेमधून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आज वडवणीमधील कोष्टी समाजाच्या देवी महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार. महोत्सवादरम्यान पंकजा मुंडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. मंगलदास बांदल यांची वंचितकडून उमेदवारी रद्द. शिरूरमधून बांदल यांना देण्यात आलेली उमेदवारी. मंगलदास बांदल अपक्ष निवडणूक लढणार. कोल्हापुरात मंडलिकांचा पराभव करणं देवालाही शक्य नसल्याचं हसन मुश्रीफांनी म्हटलंय. वेळ पडल्यास मतदानासाठी अमेरिकेवरून हेलिकॉप्टरनं माणसं आणू असं अजब विधान हसन मुश्रीफ यांनी केलंय. उबाटा गटामध्ये गेलेल्यांचा आता फुफाटा उडतोय. पक्ष आमच्या भरोशावर चालतो असं समजू नका. गिरीश महाजनांचा उन्मेष पाटलांना टोला. सांगलीमध्ये कोंडी केली तर महाराष्ट्रामध्ये तुमची कोंडी करू. आला तर तुमच्या सोबत किंवा तुमच्या शिवाय असा इशारा सांगलीमधल्या प्रचार सभेमध्ये संजय राऊतांनी काँग्रेसला दिलाय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी. परिवर्तन यात्रेमध्ये सामील व्हा, नाहीतर सांगलीकर माफ करणार नाही. सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांचं वक्तव्य. संजय राऊतांनी धाडस असल्यास नाव घेऊन बोलावं. मवियामध्ये वातावरण खराब होईल असं राऊतांनी बोलू नये. राऊतांच्या वक्तव्यावर विश्वजित कदमांची प्रतिक्रिया. संजय राऊतांच्या इशाऱ्यानंतर पवार गटाचे कार्यकर्ते चंद्रहार पाटलांचा प्रचार करण्याची शक्यता. शरद पवार गटाच्या सांगलीमधल्या स्थानिक कार्यकर्त्यांची तत्काळ बैठक. संजय राऊतांनी विश्वजित कदमांवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. काँग्रेस कार्यकर्त्यांची संजय राऊतांच्या विरोधात निदर्शनं. सांगलीची जागा काँग्रेसचीच, आपण ही जागा सोडायची नाही. काँग्रेसच्या विशाल पाटील यांचं ट्विट. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचा उमेदवार जिंकू शकतो. संजय राऊतांकडून बाळामामा म्हात्रेंच्या उमेदवारीचं समर्थन. भिवंडीमधील राष्ट्रवादीचे 80% कार्यकर्ते आता भाजपमध्ये गेले असून राऊतांना चुकीची माहिती दिली जाते. स्थानिक काँग्रेस नेते दयानंद सोरगेंचा आरोप. छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी मिळाल्यास मला त्यांचं काम करावं लागेल. शिवसेनेचे नाशिकमधील इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांचं वक्तव्य. बारामती लोकसभेमध्ये अजित पवारांकडून बेरजेचं राजकारण. धनगर ऐक्य परिषदेचे शशिकांत तरगेंना राष्ट्रवादी महाराष्ट्र युवक कार्याध्यक्षपदाची जबाबदारी. माजी आमदार रमेश कदम एमआयएमकडून सोलापूर लोकसभा लढण्याची शक्यता. रमेश कदम आणि एमआयएम नेत्यांची सोलापूरमध्ये बैठक संपन्न. धानोरकरांनी मतदारसंघामध्ये विकास कामं दाखवावीत. विकास कामं दाखवल्यास मी मिशा काढणार. आमदार संदीप धुर्वेंचा प्रतिभा धानोरकरांना आव्हान. आमदार बच्चू कडूंचा रामटेकमधल्या काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वेंना पाठिंबा. 2 तारखेच्या बैठकीमध्ये पाठिंब्याचा निर्णय. आज पत्रकार परिषदेमध्ये बच्चू कडू घोषणा करणार. तिकीट का कापलं हे उन्मेष पाटलांना विचारावं. ठेकेदारांना ब्लॅकमेल करू नका अशा सूचना पाटलांना दिलेल्या मंगेश चव्हाण यांचं विधान. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिम लीगची छाप. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधान मोदींची टीका. इंडिया आघाडीचा वेगळा जाहीरनामा असू शकतो. प्रखर राष्ट्रवाद आमच्या जाहीरनाम्याचा आधार असेल. काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये पूजा तडस यांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल. पूजा तडस या खासदार रामदास तडस यांच्या सून. वर्धा मतदारसंघामध्ये सासरे विरुद्ध सून लढाई रंगणार असल्याची चर्चा. उमेदवारी जाहीर झाल्यापासून माझ्यावर कारवाई. भिवंडीमधल्या शरद पवार गटाचे उमेदवार बाळामामा म्हात्रेंचा आरोप. माझी समोरासमोर लढाई करण्यास तयारी. बाळामामा म्हात्रेंची प्रतिक्रिया. उल्हासनगर शहरामध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा दौरा. काँग्रेस कार्यालयामध्ये भेट देत पदाधिकाऱ्यांसोबत साधला संवाद. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहाय्यक महादेव शेजूळ यांना बेदम मारहाण. जाळपोळ प्रकरणामध्ये नाव का गोवलं असा जाब विचारत मारहाण केल्याची माहिती. बीडमधील शिवसेना उपजिल्हा प्रमुखावरील हल्ला प्रकरणी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल. जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंसह 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. मीरा भाईंदर शहरामध्ये भाजपचा स्थापना दिवस साजरा. नरेंद्र मेहतांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या स्थापना दिवसाचं आयोजन. जळगाव लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये पार पडला शिंदे गटाचा मेळावा. 2019 मध्ये मदत करूनही भाजपनं केलेल्या बंडखोरीचे पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यामध्ये मांडलं गाऱ्हाणं. देशामधील 12 राज्यांमध्ये उन्हामुळे लाहीलाही. 7 राज्यांमध्ये पाऊस तर जम्मू काश्मीर हिमाचलमध्ये बर्फवृष्टीची शक्यता. राज्यामधील तलाठी भरती पुन्हा रखडली. तलाठी भरतीच्या नियुक्तीला जूनचा मुहूर्त. उमेदवारांना नियुक्तीसाठी अद्याप 2 महिन्यांची प्रतीक्षा. मुंबईमध्ये 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढचे 2 ते 3 दिवस तापमानामध्ये वाढ होण्याचा हवामान खात्याचा अंदाज.
आज मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं केली जाणार. माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीवा मार्गावर आणि ठाणे वाशी नेरूळ मार्गावर ब्लॉक. मुंबई उपनगरामध्ये महिलांचा रात्रीचा प्रवास असुरक्षितच, रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या महिला प्रवासी सर्वेक्षणातील निष्कर्ष समोर. उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेचा निर्णय. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारी टीका टाळण्यासाठी मुंबई महापालिकेचे कठोर पावलं. रस्त्यावर खड्डे पडल्यास कंत्राटदारच नाही तर महापालिका अभियंत्यावर सुद्धा जबाबदारी निश्चित केली जाणार. मुंबईतल्या जेएनपीएच्या मालवाहतुकीमध्ये 6.27% वाढ. गत वर्षामध्ये 643 दशलक्ष टीयू विक्रमी मालाची हाताळणी करत नवा उच्चांक गाठला. मुंबईत आरटीओनं तपासलेल्या वाहनांमध्ये 14% वाहनं प्रदूषणकारी. प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर आरटीओनं कारवाईचा बडगा उगारण्यास केली सुरुवात. खारघर जवळच्या कोपरा खाडीमध्ये मगरीचं दर्शन, स्थानिक मच्छीमारांनी मगरीचे काढले फोटो. पुणे महापालिका प्रशासनाकडे पाण्याबाबतच्या तक्रारींचा पाऊस. टँकर सेवेसोबतच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानं नागरिक त्रस्त. केंद्राकडून पुणे जिल्ह्याला 161 कोटी रुपयांचा दुष्काळ निवारण निधी थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. पुण्यामध्ये 100हून अधिक रुग्णालय विनापरवाना. पालिका हद्दीमधील 840 खासगी रुग्णालयांपैकी 410 रुग्णालयाच्या परवान्याची मुदत 31 मार्चला संपुष्टात. पुण्यामध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार. आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजपनं पुण्यामध्ये विकसित भारत या पुस्तिकेचं वाटप केल्याचा काँग्रेसचा आरोप. मालमत्ता खरेदी विक्रीमध्ये मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक. नागरिकांकडून मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नागपूर या 5 जिल्ह्यांमध्ये मालमत्ता खरेदी विक्रीला प्राधान्य. मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारातून 30,481 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल प्राप्त. पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडाला पोलिसांकडून चोप, आरोपीकडून मद्यप्राशन करून नागरिकांना त्रास. नाशिकच्या मालेगावमध्ये निवडणुकीच्या नियोजनासाठी आढावा बैठक. कामामध्ये अप्रामाणिकपणा करणाऱ्यांची गय करणार नाही. बीएलओच्या बैठकीमध्ये तहसीलदारांच्या अधिकाऱ्यांना तंबी. धुळे लोकसभेसाठी शरद पवार गटाचे माजी आमदार आसिफ शेख इच्छुक. रमजान नंतर वरिष्ठांची बैठक. आसिफ शेख ईद नंतर निर्णय घेणार. नाशिक जिल्ह्यामध्ये रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू. जिल्ह्यामध्ये उष्म्याचं प्रमाण वाढत असल्यानं रुग्णालय प्रशासनाचा निर्णय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वासंतिक नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार. 9 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी. कोयना धरणातून 900 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीमध्ये सध्या 3000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. लोकसभा निवडणुकीच्या रणातील पंतप्रधान मोदींची उद्या महाराष्ट्रामधील पहिलीच जाहीर सभा. चंद्रपूरमधल्या मोरवा विमानतळ परिसरामध्ये तब्बल 16 एकर परिसरामध्ये सभेचं आयोजन. सभेची तयारी अंतिम टप्प्यात. कराड आणि पाटणमधील माहितीच्या कार्यकर्त्यांचा उद्या संवाद मेळावा. उद्या कराडमध्ये संवाद मेळाव्याचं आयोजन. माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नवीन नियुक्त्या. तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी संजय पाटील यांची निवड. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले नियुक्तीपत्र. वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार बंदच. नाणे टंचाईच्या कारणामुळे बाजार समितीचे व्यवहार काही दिवसांपासून बंद. पुण्यामधल्या दोंडाईच्या बाजार समितीमध्ये गव्हाची 1,500 क्विंटल आवक. लाखो रुपयांची उलाढाल. घरगुती ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी. धुळ्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं अहिराणी भाषेमध्ये पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये जनजागृती. नंदुरबारमध्ये शेतकरी पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समितीचं आंदोलन. संतप्त शेतकऱ्यांचा सुजुलोन कंपनीमध्ये ठिया. सुजुलोन कंपनीनं आदिवासींच्या जमिनी कवडीमोल भावामध्ये घेतल्याचा आरोप. वाशिम शहरामधल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामधील लिफ्ट बंद. अनेक वर्षांपासून लिफ्ट बंद असल्यानं रुद्र दिव्यांग संघटनेनं लिफ्टची पूजा करत नोंदवला निषेध. अपंग, रुग्ण आणि वयोवृद्ध नागरिकांचे वरच्या मजल्यावर ये जा करताना होत आहे हाल. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याची उसळी. सोन्याच्या दरामध्ये 1200 तर चांदीच्या दरामध्ये 2000 रुपयांची वाढ. आतापर्यंतचे विक्रमी दर असल्याची सराफ व्यावसायिकांची माहिती.